जय महाराष्ट्र. आर-टी 2026 मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आपण पाहतो की आर-टीची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. परंतु विद्यार्थी नोंदणीला आणखीनही वेळ आहे. सध्या जे आहे ते शाळेची नोंदणी सुरू आहे 17 जानेवारीपर्यंत आणि त्याच्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू होणार आहे. त्यानंतरच पालकांना फॉर्म भरायचे आहेत. परंतु त्याच्यापूर्वी काही शंका असतात पालकांमध्ये की ॲडमिशनमध्ये लॉटरी सिस्टम आहे. तर या लॉटरीमध्ये नंबर जर नाही लागला, तर मग परत एकदा लॉटरी होते का? म्हणजे किती राउंड लॉटरीचे किती राउंड्स होतात? म्हणजे ज्यांचं कुणाचं वेटिंगमध्ये असतो, तर वेटिंगमध्ये असल्यानंतर प्रतीक्षा करणं बरोबर आहे का? कारण टांगती तलवार आहे त्यांच्यावरती. धड नंबर लागलाय म्हणून आनंदही साजरा करता येत नाही किंवा कॅन्सल झालंय म्हणून गुपचूप दुसरीकडे ॲडमिशनही घेता येत नाही. मग अशा पालकांचा वेळ वाया जातोय. बऱ्याच साऱ्या संभ्रमावस्था आहेत, बऱ्याच सारी परेशानी पालकांना होतीये. मग त्या वेटिंगमध्ये असल्यानंतर काय केलं पाहिजे? अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत जाऊ द्या, ज्यांचे पाल्य सन 2019, 20, 21 मध्ये जन्मले आहेत. त्यांना आर-टी सारख्या योजनेची माहिती द्या, जेणेकरून त्यांच्याही शिक्षणावरचा 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च वाचेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, आर-टीमध्ये जी निवड होते ती लॉटरी पद्धतीने होतीये. कारण जे अर्ज येतात म्हणजे 30 जागेसाठी जवळपास 300-400 अर्ज येतात. तर रँडम कॉम्प्युटराइज पद्धतीने ही लॉटरी काढली जाते. आता ज्याही वेळेस विद्यार्थी नोंदणी पूर्ण होईल म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही लॉटरीची तारीख असू शकते संभवतः आणि मग त्या दिवशी तुम्हाला कुठे जायचं नाहीये. लॉटरी लागल्यानंतर लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स म्हणून तुम्हाला एस-एम-एस येईल आणि त्याच्यानंतर मग ज्यांना कुणाला एस-एम-एस आला त्यांनी एस-एम-एसवरती कळेल किंवा ज्यांना एस-एम-एस नाही आला त्यांनी लॉग इन करून पाहू शकता, की तुमच्या पाल्याचा नंबर लॉटरीमध्ये लागलाय का नाही. आता यामध्ये किती राउंड्स होतात? कितीदा लॉटरी काढली जाते? तर सर्वप्रथम सांगू इच्छितो, की यामध्ये एकदाच लॉटरी काढली जाते. आता होतं काय, की ज्याही शाळेत 30 जागा आहेत, त्या शाळेसाठी 60 लोकांची निवड करण्यात येते. आता मी हे अंदाजे म्हणजे जेमतेम आकडे सांगतोय. जर एखाद्या शाळेत 30 व्हॅकन्सीज असतील आर-टीच्या, तर त्या शाळेसाठी 60 लोकांची निवड करून ठेवण्यात येते. म्हणजे एकाच लॉटरीमध्ये 60 लोकांची निवड करण्यात येते. आता यामध्ये होतं काय, की पहिले 30 जे आहेत ते रेग्युलर सिलेक्शन आहेत. म्हणजे तुम्ही लॉग इन केलात, की तुमच्या लक्षात येईल, की रेग्युलर सिलेक्शन म्हणून येतात आणि जे प्रतीक्षा यादीत आहेत दुसरे 30 त्यांना वेटिंग लिस्टमध्ये येते किंवा प्रतीक्षा यादी. मग त्याच्यामध्ये पण तुमचा प्रतीक्षा यादीचा क्रमांक म्हणजे तुम्ही 1 क्रमांकावर आहात, 2 क्रमांकावर आहात, 3 क्रमांकावर आहात. आता ज्यांचं कुणाचं सिलेक्टेड झालेलं आहे, त्यांना 10 दिवसाची मुभा देण्यात येते कागदपत्र जमा करण्यासाठी. त्याच्यापुढे 10 ते 15 दिवसामध्ये कागदपत्राची तपासणी पडताळणी होते. जे भाड्याने राहतात त्यांच्या घरी येऊन तपासणी होते आणि सगळं काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला ॲडमिशन स्लिप म्हणजे पावती शिक्षण विभागामार्फत मिळते आणि ती घेऊन तुम्हाला शाळेत जायचंय आणि पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म करायचंय. परंतु यामध्ये होतं काय, की सगळेच पालकांकडे सगळीच कागदपत्र असतील असं नाहीये. काही लोकांकडे भाडे करार उशिरा केलेला असतो किंवा जन्माचा दाखला भेटत नाही किंवा काही लोकांनी तयारी नसतानाही फॉर्म भरायचा म्हणून भरलेला असतो. तर पहिल्या 30 मध्ये जर का 10 लोकं, 15 लोकं बाद होतात, तर त्याच्यानंतर मग परत लॉटरी काढायची गरज नाहीये. जी वेटिंग प्रतीक्षा यादीमध्ये 30 लोकं आहेत, त्यामध्ये एक लोकांचा संख्या ही वाढत जाते. त्यामुळे ज्यांची प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, त्यांच्यावरती मी मगाशी म्हणालो, की टांगती तलवार आहे. मग कसली टांगती तलवार, की म्हणजे आता आपला तर प्रतीक्षा यादी क्रमांक 10 होता, तो आता 8 वर आलाय, तो आता 7 वर आलाय. मग त्याच्यामध्ये दिवस निघून चाललेले आहेत. ॲडमिशन्स इकडं एप्रिल महिन्यामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत. ॲडमिशन कन्फर्म करायचंय. ॲडमिशन कन्फर्म करायचं तर इथं पैसा भरायला लागतो आणि ते जर पैसा भरला तर तो पैसा आणि आर-टीमधनं ॲडमिशन झालं तर तो पैसा वापस मिळत नाही आणि जर ॲडमिशन नाही केलं, इथं जर कन्फर्म नाही झाला सीट, तर मग माझ्या पाल्याला कुठल्या शाळेत ॲडमिशन नाही दिली, तर वर्ष वाया जाईल का? किंवा नको त्या शाळेतच आपल्याला ॲडमिशन करावं लागेल का? या सगळ्या चिंता असतात पालकांना. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो, की जर तुमचं वेटिंगमध्ये असेल, तर तुम्हाला काय करायचंय? आता असा कुठला थंब रूल नाहीये, की म्हणजे 5 नंबरपर्यंत वेटिंग असेल तर तुमचा लागू शकतो, 10 नंबरमध्ये असेल तर लागू शकत नाही. तर तसं नाहीये. प्रत्येक शाळेचं वेगवेगळं गणित आहे. ते गणित तुम्ही समजून घ्या. जर एखादी शाळा खूपच पॉप्युलर शाळा आहे आणि त्यासाठी अर्ज भरपूर आलेले आहेत, शहराच्या मधोमध शाळा आहे, तर या केसमध्ये शक्यता खूप कमी आहे, की ज्यांचे कुणाचे नंबर्स लागलेले आहेत त्यामधनं गळती होईल. कारण होतं काय, ज्या शाळा खूप पॉप्युलर असतात त्याच्यामध्ये पालकही सतर्क असतात. खचून जरी चौकशी केली तर त्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र पुराव्यानिशी असतात आणि त्यामुळं झालंच तर 4 ते 5 लोकं बाद होऊ शकतात 30 लोकांपैकी. त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे तुम्ही जर 10व्या नंबरला वेटिंगला असाल, तर तुमचं होईलच असं नाहीये. परंतु असंही मी पाहिलेलं आहे, ज्यांचं कुणाचं 15 नंबर वेटिंगला होतं, तेही आता ॲडमिशन झालेले आहेत किंवा ज्यांचं कुणाचं 3 नंबरला वेटिंगला होतं, मग ते 1 नंबरपर्यंत आलं, परंतु त्याच्यापुढे त्यांचं वेटिंग झालेलं नाहीये. सगळा नशिबाचा खेळ आहे, सगळा नशिबाचा भाग आहे. त्या वेळेसचं त्या शाळेचं जे काय आहे ते गणित आहे. त्यामुळे असं थंब रूल नाहीये. वेटिंग लिस्ट कितीपर्यंत आहे, ती पुढे सरकतंय का, याचा अंदाज तुम्हाला शिक्षण विभागाकडनं घ्यायचा आहे आणि त्याच्याच निगडीत पावलं तुम्हाला म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घेणं आहे, फीस भरणं आहे. म्हणजे आर-टीच्या भरोश्यावर न राहता काय पावलं घेता येतील का त्याचंही
घेऊ शकता. आता यामध्ये मागच्या वर्षीचा अनुभव जर सांगायचा झाला, तर मागच्या वर्षी काय झालं होतं? म्हणजे नेमकं किती लोकं फर्स्ट राउंडमध्ये झाले होते, सेकंडमध्ये किती झाले, वेटिंगमधले किती झाले आणि थर्ड राउंड जे आणखीन एकदा वेटिंगचा होतो, तर त्याच्यामध्ये किती झाले? तर ओव्हरऑल 1,00,000 विद्यार्थी मागच्या वर्षी सिलेक्ट झालेत. त्यापैकी पहिल्या राउंडमध्ये जे सिलेक्ट झाले होते, त्यांची संख्या होती जवळपास 69,000 म्हणजे 70% पाल्य हे पहिल्या राउंडमध्ये रेग्युलरमध्ये सिलेक्ट झाले होते. आता जे वेटिंगमध्ये होते 30,000 त्यापैकी केवळ 12,000 लोकांनाच पहिल्या राउंडमध्ये प्रवेश मिळालेला आहे. आता त्यामध्येही पहिल्या राउंडमध्ये वेटिंगवाल्यांच्यामध्ये ज्यांना 12,000 लोकांना प्रवेश देण्यात आला होता, त्यामध्ये ज्यांचे कागदपत्र नव्हते किंवा ज्यांनी दुसरीकडे ॲडमिशन घेतलंय, अशा पद्धतीत तिसरा राउंड जो झाला होता वेटिंगचा, त्यामध्ये जवळपास 4,500 ते 5,000 विद्यार्थ्यांना चान्सेस मिळाले होते. तर अशा प्रकारे असंही नाहीये, की काहीच लागत नाही. काही लोकांचा लागूही शकतो, काही लोकांचा नाहीये. तुम्हाला त्या वेळेस तुम्हाला तो निर्णय घेणं गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहे. याच्यात निगडीत जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सोबतच तुम्हाला जर वेळोवेळी योग्य मार्गदर्शन हवं आहे, कागदपत्र काय असतात, भाडेपगार काय असतो, तारखा कधी चालू होणार आहेत, त्याच्या तंतोतंत माहितीसाठी तुम्ही एक WhatsApp ग्रुप आहे माझा, तो तुम्ही जॉइन करू शकता. त्याचं शुल्क आहे ₹100 आणि गरजू आणि जे सीरियस पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ₹100 भरून तुम्ही तो ग्रुप जॉइन करू शकता आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळवू शकता. अन्यथा माझा WhatsApp चॅनल अन्यथा एक YouTube चॅनल आहेच त्यावरती जी माहिती आहे तुम्ही येऊ शकता. परंतु WhatsApp ग्रुपमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला YouTubeवरती जाऊन तुम्हाला जी पाहिजे तीच माहिती मिळेल असं शक्य नाहीये. त्यामध्ये वेळही जास्त जातो. माहिती कदाचित चुकीची मिळू शकते आणि एकत्र माहिती पाहिजे असेल WhatsApp चॅनलला नक्की जॉइन करा. तुम्हाला तुमचा 8 ते 10 लाखाचा फायदा नक्कीच होणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.